रामकृष्ण हरे. आज 50 अभंगापैकी तिसरा अभंग करतोय किंवा पहिल्या सप्ताहापैकी तिसरा अभंग करतोय. तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पावे तिकडे सर्व मय गोविंद, जिकडे मावे तिकडे सर्व मय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मन, आनंद रे विठोबा झाला माझे मन. देखिनी लोचने विटे सहित पाऊले, देखिली लोचने विटे सहित पाऊले. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. न करी तप साधन मुक्तीचे सायास, न करी तप साधन मुक्तीचे सायास. आची जन्मोजन्मी गोड मुक्तीचा रस, आची जन्मोजन्मी गोड मुक्तीचा रस. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिली लोचने विटे सहित पाऊले, देखिली लोचने विटे सहित पाऊले. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काय, तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काय. पंढरीचा राणा साठविला हृदय, पंढरीचा राणा साठविला हृदय. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिली लोचने विटे सहित बाहुले, देखिली लोचने विटे सहित बाहुले. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. हा अभंग आहे, याचा पहिला चरण आहे. सरळ अर्थ करूया. तुकाराम महाराज सांगतायत, आम्ही आणि तुम्ही सगळे गाऊया आणि नाचूया. विठोबाचा अनुवाद करूया. आम्हाला
जिकडे तोंड करावे, जिकडे डोळे फिरवावे, तिकडे सगळीचकडे आम्हाला गोविंद दिसतोय. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. नंतर दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. ए विठोबा, माझ्या मनामध्ये आनंद झालेला आहे. आता ह्या आनंद होण्याचं कारण काय? तर देखिली लोचनी विटे सहित पाऊले. ह्या डोळ्याने विटी सहित असणाऱ्या पांडुरंगाची पाऊलं पाहिलेली आहेत, म्हणून मला आनंद झालेला आहे. दुसऱ्या चरणात सांगतायत, मला परमेश्वराची पावलं दिसलेली आहेत. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद झालेलं असल्यामुळे मी आता दुसरी कुठलीही भगवत प्राप्तीची साधनं करणार नाही. हे सांगतायत, न करी तपसाधन मुक्तीचे सायास. मी तपाचं साधन पण करणार आहे आणि मुक्तीसाठी आयास पण करणार नाही. का करणार नाही? काय कारण आहे? जन्मोजन्मी आम्हा गोड मुक्तीचा रस. आम्हाला जन्मोजन्मामध्ये, या जन्मामध्ये नाही तर पुढच्या अनेक जन्मामध्ये जितका भगवंत जन्म देईल तेवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जन्मामध्ये भक्तीचाच रस आम्हाला गोड वाटतो आणि त्या भक्तीशिवाय आम्हाला दुसरं कुठलंही साधन करावं असं वाटत नाही. म्हणून तपसाधन आणि मुक्तीचे सायास वगैरे आम्ही काय करणार नाही. तुकाराम महाराज सांगतायत, तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही. आमच्या प्रेमामध्ये आम्हाला काहीच कमीपणा वाटत नाही, कमी आहे असं वाटत नाही. पंढरीचा राणा साठविला हृदय. का म्हणून? आमच्या प्रेमामध्ये काही उणेपणा आहे, काही कमीपणा आहे, हे आम्हाला जराही वाटत नाही. का म्हणून? तर पंढरीचा राणा साठविला हृदय. आमच्या हृदयामध्ये आम्ही पंढरीच्या राणाला साठवलेला आहे. हा झाला सरळ अर्थ. आता ह्याच्यामध्ये अन्वय करूया. देखिली लोचने विठे सहित पावते, हे बीज वाक्य आहे, हे मूळ वाक्य आहे. विटे सहित पावले, पाहिली, त्याच्यामुळे मनामध्ये आनंद रे विठोबा झाला. हा दुसऱ्या चरणाचा पहिला पाद आला. ह्या आनंदाचा परिणाम कशामध्ये झाला? तर पहिल्या चरणाचा पहिला पाद, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. हा पहिल्या चरणाचा तिसरा पाद. आणि या साक्षात्काराची परिणती कशामध्ये झाली तर ते सांगतायत, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आम्हाला आता आमची दृष्टी आता छोटी दृष्टी राहिली नाही, आमची दृष्टी व्यापक झालेली आहे.
आम्हाला जिकडे तिकडे जिथे पाहावे तिथे व्यापक असा गोविंदच दिसतोय, म्हणजे परमात्मा दिसतोय. हे झाले 4 चरणाचा अन्वय. बीज वाक्य आहे, देखिली लोचने विटे सहित पाऊले. त्याचा परिणाम काय? आनंद रे विठोबा झाला माझे माने. याच्यामुळे काय परिणाम झाला तर गाऊन नाचू विठो तुझा करू अनुवाद. आणि त्याचाही परिणाम काय झाला तर जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आणि ही अनन्य भक्ती निर्माण झालेली असल्यामुळे मला काही दुसरं, हा सगळा जो भक्तीचा रस गोड झालेला आहे तो आम्हाला जन्मोजन्मी गोड आहे. जन्मोजन्मी आम्हा भक्तीचा रस. त्याच्यामुळे आम्हाला काही दुसरं काही तपसाधन करावं लागत नाही, तप करावं असं वाटत नाही, मुक्तीसाठी काही आयास करावे असंही वाटत नाही. तुकाराम महाराज शेवटल्या चरणामध्येच अशा भक्ताची महती गात आहेत. का महती गात आहेत तेही दुसऱ्या पदामध्ये सांगणार. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही. आमच्या प्रेमामध्ये काही आम्हाला कमीपणा नाही. भगवंताच्या प्रेमाने देखील आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आम्हीही भगवंतावर भरभरून प्रेम केलेलं आहे, विशुद्ध प्रेम केलेलं आहे, शुद्ध भावाने प्रेम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमची काही स्वार्थ नाही, उणीव नाही, काही विनंती नाही. आणि हे कशामुळे झालं तर पंढरीचा राणा साठविला हृदयी. पंढरपूरचं जे महाराष्ट्राचं दैवत आहे त्या दैवताला आम्ही हृदयामध्ये बसवलेलं आहे. कसं बसवलं आहे ते भगवंतामध्ये मी विश्लेषण करून सांगणार आहे. सतत आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक, सत्कारपूर्वक निरंतर केलेले नामसाधनेमुळे तुकाराम महाराज मनाच्या एका अत्यंत उच्चावस्थेमध्ये पोचलेले आहेत. ही अशी जी सिद्धावस्था आहे, उच्चावस्था आहे, ही अशी कोणतेही तणाव रहित, कोणतेही चिंता रहित, कोणतेही भयरहित, अत्यंत हलकेपणा वाटणं आणि मनामध्ये उल्हास वाटणं आणि मन तरंगाप्रमाणे थोई थोई नाचणं, अशी ही आनंदमयी अवस्था आहे. आणि ही आपली सगळी भावावस्था दुसऱ्या लोकांना समजून यावे आणि त्यांनीही प्रयत्न करावेत म्हणून तुकाराम महाराज हा अभंग आपल्यासमोर ठेवत आहे. माणूस हा 2 पायाचा पशुच आहे आणि पशु आया आहार भय मैथुनमच. आहार, भय आणि मैथुन या तिघांमध्येच गुंतलेला असतो. त्याचप्रमाणे मनुष्य पण खाणं, पिणं, झोपणं, एका स्त्रीला पाहून तिच्यापासून मुलं उत्पन्न करणं
आणि एक दिवस झटका येऊन मरणं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. रोटी, कपडा और मकान याच्या बाहेर काही दुसरी वस्तू आहे असं त्याला माहीतच नसतं. याच्यामुळे तू पोट भरण्याच्या आणि भौतिक सुखाच्या गोष्टी गोळा करतो, त्याच्यासाठी कर्म करतो, ठोकरा खातो आणि शेवटी मरतो. या सगळ्या कार्यामध्ये त्याला एक क्षणही विश्रांती नसते. सतत तो दुःखच भोगत असतो. त्याच्या वाटेला केवळ आणि केवळ दुःखच येत असतं. त्याच्या वाटेला आनंद आणि समाधान किंवा कृतकृत्यता या गोष्टी त्याच्या गावीही नसतात. तुकाराम महाराज सांगतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख आभाळा एवढे. दुसरे संत सांगतात, सुख नाही या संसारी, काय पाहसी हाव भरी. या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही आहे. याच्याविषयी काय भ्रम करतोयस. परंतु मनुष्य हा सुखासाठी लाचार आहे. तो सदैव सुखासाठी तळमळत असतो, लाचार होत असतो, पण त्याच्या वाटेला दुःखच येत असतं. याच्यासाठी एक छोटीशी कथा सांगतो. ही सत्यकथा आहे, माझ्यासमोर या व्यक्तीने सांगितलेली आहे. एका गावामध्ये एक शेतकरी होता. या शेतकऱ्यांनी मेहनती होता. त्याने 3 एकरच्या शेतामध्ये ऊस लावला. त्याने 3 वर्ष मेहनत केली. 3 वर्षाला ऊस काढला आणि त्याला 10 लाख रुपये 3ऱ्या वर्षी मिळून गेले. हे 10 लाख रुपये मिळाल्यानंतर त्याच्या मनात आलं, हे काय करावं. बँकेत ठेवून नुसतं कोजवण्यात उपयोग काय. कुठेतरी व्यापार उदीम याच्यामध्ये लावले तर पैसे दुप्पट होतील. म्हणून तो सगळ्यांशी सांगायला लागलं की मी काय करावं, भांडवल माझ्याकडे आहे, पण काय करावे ते सुचत नाही. अशा लोकांसाठी गटवायला प्रत्येक गावामध्ये ठग माणसं तयारच असतात, असं माणूस मिळावा म्हणून. तेव्हा एका ठगाने त्याला गाठलं आणि पटवलं की आपण पार्टनरशिपमध्ये धंदा करूया आणि या पार्टनरशिपमध्ये तू 10 लाख घाल, मी 10 लाख घालतो, 20 लाखाचे आपण काय करूया, जुनी JCB घेऊया. तर याने त्याच्या म्हणण्याला मानलं आणि 10 लाख रुपये त्याला दिले. त्याने ती 20 लाखामध्ये कुठली तरी जुनी JCB घेतली. थोडासा धंदाही केला, पण त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा खर्च खूप यायला लागले. म्हणून त्याने ती JCB विकली आणि आपले 10 लाख रुपये काढून घेतले. पार्टनरचे 10 लाख रुपये बोंबवले. तो त्याच्या पाठीमागे जाऊन सांगायला लागला की बाबा रे, तू तुझे रुपये काढलेस, माझे दे ना, विकलीस ना, मग मला माझे 10 लाख रुपये दे. तो म्हणाला देतो म्हणाला. एक दिवस त्याने सांगितलं, जा बाबा मी देत नाही, कोर्टाला काय काटा लागला नाही, जा तू कोर्टात जाऊन माझ्याकडून 10 लाख रुपये काढून घ्या. आता हे रडायला लागलं. 10 लाख गेले आणि कटलंच काही नाही झालं. ते माझ्याजवळ आलं. माझ्याजवळ आल्यानंतर मी त्याला सांगितलं की बाबा रे, ते घेताना माझ्याजवळ तू विचारायला आला होतास का? नाही विचारायलाच.
मग आता गेल्यानंतर माझ्याजवळ का आलेला आहेस तू? मी काय करू शकतो? तू स्वतःची भूमिकाच तशी बनवलं की कोणी लोक तुला ठकवू शकतील म्हणून. तेव्हा आता आपल्या कर्माचं फळ तू भोग आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार ठेवून या कथेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जीव आटोकाट प्रयत्न करत असतो सुखासाठी, पण जेवढा तो सुखासाठी प्रयत्न करतो तेवढा तो दुःखामध्ये चिखलात माणूस रुततो तसा त्याने गुरततच राहतं. अशा परिस्थितीत कोणीही त्याची दाद फिर्याद घेत नाही, कोणीही त्याला सहानुभूती दाखवत नाही, कोणीही त्याला प्रेम देत नाही, कोणीही त्याला मार्ग दाखवत नाही. एका थोर कीर्तनकाराने सांगितलेलं आहे की जेव्हा संसार बडवतो तेव्हा माणूस अध्यात्माकडे परमार्थाकडे वळतो. अशा वेळेस त्याला संताच्या संगतीची आवड धरावी लागते. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नाही निश्चय चित्ती दृढ झाला. अशा तऱ्हेने तुकाराम बुवा म्हणतात. तुकाराम महाराज सुखाचा मार्ग दाखवत आहेत दुसऱ्या एका अभंगामध्ये. आपुला तू एक देव करोनी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोई. येरती माईके दुःखाची जनिते, नाही आदिरंतीर अवसाने. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. संत हे वाटाडे आहेत आणि संत हे सुखाचा मार्ग दाखवतात. या रस्त्याने चल, तुला सुख मिळेल. पण चालायचं असतं साधकाला, वाटचाल करायची असते साधकाला. त्यामध्ये कधी आळस करायचा नसतो, प्रमाद करायचा नसतो. जर आळस आणि प्रमाद न करता साधना जर केली तर त्या साधकाला परमानंदाचा लाभ अवश्य होते. तुकाराम महाराज म्हणतात, सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. सुखासाठी व्यवहार करता 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 काय होऊया सुखलाभ झालेला आहे. आता या परमात्म्या सुखाची एकदा साधकाला चव लागली तर त्या गोडीची चव त्याला पुन्हा 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 त्या दैवी सुखाकडेच ओढत असते. साधक पुन्हा पुन्हा परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. परिमळाचे धार भ्रमर ओढी, परिमळाची धार भ्रमर ओढी. तैसे तुझे गोडी लागो यमन, तैसे तुझी गोडी लागो यमन. विटगे माय विटेनम, विटगे माय न विटेनम. जवळी आय परी भेटेन,
परी भेटेना. अशा तऱ्हेने माणूस प्रार्थना करतोय की जशा तऱ्हेने साधक प्रार्थना करतोय, जशा तऱ्हेने परिमळाची म्हणजे सुगंधाच्या कडे वेगाने भरभर धावतो, म्हणजे सुगंधाची धार एक चित्ताने भरभर ओढत असतो. तशाच तऱ्हेने तुझी गोडी लागो या मना, तुझी गोडी लागो या मना. साधकाची ही प्रार्थना जरी असली तरी भगवान ह्या प्रार्थनेकडे लक्ष देतो आणि भगवंत अत्यंत प्रेमपूर्वक साधकाची ही मागणी पूर्ण करतो. कारण प्रेमाचा हा धर्मच आहे. तुम्ही प्रेम एका बाजूने सोडलं की दुसरी बाजूने प्रेम येतच येतं. प्रेमाने प्रेम वाढतं, हा प्रेमाचा धर्म आहे. भगवत प्रेमामध्ये मग्न झालेल्या वेड्यांना देहाचे भान राहत नाही, आपल्या स्वतःच्या पदाचे भान राहत नाही, आपल्या स्वतःच्या वयाचे भान राहत नाही, आपल्या स्वतःच्या जाती धर्म याचं कशाचंच भान राहत नाही. आता ही गोष्ट जर तुम्ही दिंडीमध्ये पाहता येते तुम्हाला की माणसं आपापल्या जाती, आपापले कुळं हे सगळं विसरून कशी प्रेमाने आनंदाने नाचत असतात, थिरकत असतात, हे आपण पाहतोय. तेव्हा हीच गोष्ट तुकाराम महाराज वर सांगितली त्याप्रमाणे तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत, गाऊना तू विठो तुझा करू अनुवाद, गाऊना तू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पावे तिकडे सर्व मय गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व मय गोविंद, गाऊन तू विठो तुझा करू अनुवाद. हे बघा, दुःखाचं लक्षण आहे प्रतिकूल वेदनियम दुःख. ही वस्तू प्रतिकूल आहे असं ज्यावेळेला माणसाला समजतं त्यावेळेला त्याला दुःख होतं. दुःख ही एक अंतःकरणाची अवस्था आहे, अंतःकरणाची आकृती आहे. दुःख अंतःकरणामध्ये असते. ही गोष्ट माझ्या प्रतिकूल आहे, माझ्या आड येणारी आहे, मला अडथळा करणारी आहे, हे समजतात. अंतःकरण दुःखमय आकाराला धारण करते. अंतःकरणाच्या पाठीमागे इंद्रिय, मन, बुद्धी आणि शरीर हे देखील काय होतं. तुमच्या अंतःकरणामध्ये जे काही असेल ना त्याचा सगळा परिणाम शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीवर होत असतो. जेव्हा दुःख होते त्यावेळेला अंतःकरणामध्ये बदल होतो. त्याचे सर्व परिणाम माणसांच्या इंद्रियावर, मनावर, बुद्धीवर येतो. मनामध्ये खूप निराशा येते, मनामध्ये क्रोध येतो, मनामध्ये हिंसा येते. मनुष्य सुस्कारे सोडायला लागतो. मनुष्य हाताने डोकं पिटून घेतं, डोकं आदळतो, थैथया नाचतो,
समोरच्या माणसावर मारून जाणं इतका क्रोध करतो. हे झालं दुःखाविषयी. जसं दुःख अंतःकरणामध्ये असलं तरी त्याचे परिणाम मात्र इंद्रिय, मन, बुद्धी, शरीर या सगळ्यावरच होत असतात. जेव्हा ही वस्तू प्रतिकूल आहे, माझ्या आड येणारे, मला विरोध करणारे, मला मारणारी आहे, मला त्रास देणारे, मला क्लेश देणारी आहे असं तुम्हाला वाटतं, तेव्हा हे सगळे परिणाम मगाशी सांगितल्याप्रमाणे होत असतात. याच्या उलट समोरची वस्तू ही मला सहाय्यक आहे, मदत करणारी आहे, माझ्या संकटात उपयोगी पडणारी आहे, सदैव माझ्याबरोबर राहणारी आहे, माझ्या दुःखात सहभागी होणार आहे, मला आधार देणारी आहे, मला अनुकूल आहे, तर अंतःकरणामध्ये तसा देखील सुखाचा आकार निर्माण होऊन जातो. आणि हा सुखाचा आकार अंतःकरणाने धरला की त्याचा परिणाम बुद्धी, मन, इंद्रिये आणि शरीरावर होऊ लागतो. आनंद झालेला आहे हा हृदयात मध्ये असतो, पण शरीर मात्र काय करतं? माणूस गाऊ लागतो, गिरक्या धरू लागतो, नाचू लागतो, म्हणजे आजच्या शब्दामध्ये डान्स करू लागतो. पण डान्स हा विचित्र गोष्ट आहे. नृत्य हे भारतीय संस्कृतीमध्ये वेगळी गोष्ट आहे. तर नृत्य करू लागतो, त्या व्यक्तीभोवती तो रुंजी घालू लागतो, त्या व्यक्तीची तोंड फाटेपर्यंत स्तुती करत राहतो, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. आता सुखाविषयी आपण बघूया. सुख हे दोन प्रकारचे असतं. एक वैषयिक सुख, विषयाविषयीचं सुख, आणि दुसरं अलौकिक सुख, दिव्य सुख. पण जे वैषयिक सुख आहे, हे सुखही कसं आहे, तुम्हाला दुःखाकडेच घेऊन जात आहे. भर्तृहरीचा एक श्लोक आहे. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, कालोन यातो वयमेव याताः, तृष्णान जीर्ण वयमेव जीर्णा. याचा अर्थ असा आहे, भोग भोगायला आम्ही गेलो तर आमच्याकडून भोग भोगले गेले नाही, तर भोगानेच आम्हाला भोगून टाकलं. नंतर तप आम्ही करायला गेलो तर त्या तपाने आम्हाला ताप दिला. काळ गेला नाही तर आम्हीच निघून गेलो. आमची तृष्णा जीर्ण झाली नाही, आम्हीच तृष्णेमुळे जीर्ण होऊन गेलो. अशा तऱ्हेने वैराग्य सांगणारे वैराग्य शतकामधली ही श्लोक आहे. आणि याच्यामध्ये ज्याला आपण भोग म्हणतोय, या भोगामुळे आपल्याला काही सुख मिळू शकत नाही, अंतिम ते दुःखालाच जातात. माऊली देखील म्हणतात, देखा विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ वाटे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पण अशा तऱ्हेने
तो जीव म्हणत असतो की मी मरणाच्या वेळेला मी पाप का केलं, मी पाप का केलं, मी पुण्य का केलं नाही, अशी खंत त्याला मरणाच्या वेळेला सतावत असते. पण कोणी विरळाच असा माणूस असतो की जो मात्र म्हणू शकतो, तुकोबारायासारखे संत म्हणून सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही खूप जन्मामध्ये खूप पुण्य केलेलं आहे, त्याच्यामुळे विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठ्ठलाचे झालो. तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केले ते पावलो. याच्यामध्ये देखो पहा, कृतकृत्यता आहे, धन्यता आहे. ही धन्यता आणि कृत्यता, कृतकृत्यता, जीवन हे जगण्यालायक बनणं, जीवनाचं ओझं न वाटणं, भय चिंता या सगळ्या गोष्टी संपून जाणं आणि एक हलकीपणाची भावना, आनंदाची भावना निर्माण होणं, हे कुठल्याही सामान्य माणसाची गोष्ट नाही आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा ध्यास धरलेला आहे, त्यांच्या जीवनामध्येच ही कृतकृत्यता, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, ही भावना, धन्यतेची भावना, कृतकृत्यतेची भावना, आज हा जन्म आमचा सफळ झालेला आहे, अशी भावना ही त्याच माणसाची. आपल्या नामस्मरणात्मक भक्तीमुळे तुकोबारायांनी सगुण रूपाचा साक्षात्कार केलेला नव्हता. त्यामुळे त्यांना परमात्म्याचा परमानंद प्राप्त झाला. आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन. ब्रह्माचा जो आनंद जाणतो तो जगामध्ये कशालाच घाबरत नाही. अशा तऱ्हेने परमेश्वराचा, विठोबाचा साक्षात्कार झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या मनामधले सगळ्या भय, सगळे संशय, सगळ्या दुविधा, सगळं दुःख, सगळ्या आपत्ती, सगळं असमाधान, भीती, कष्ट, क्लेश, हे सगळ्या गोष्टी संपून गेल्या. आणि मग काय झालं, आनंदाचे डोळे, आनंद तरंग ही अशासारखी अवस्था झाली. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आनंदो रे अजे आनंदो रे, सबाह्याभ्यंतरी परमानंदो रे. अशा तऱ्हेने त्या साधकाची अवस्था होते. सुखाच्या अनुभवाने अंतःकरण परिप्लुत झालं की त्या अनुभवाने इंद्रियही आनंदाने भरून जातात, सुखाने भरून जातात. वाणी देवाची स्तुती गायला सुरुवात करते. पाय थिरकू लागतात, पाय नाचू लागतात, डोळे तृप्तीने भरून जातात. वाचने पुन्हा पुन्हा गुणाचा अनुवाद, रूपाचा अनुवाद, स्वरूपाचा अनुवाद, विभूतीचा अनुभव करायला लागते.
स्वतःचा देहभान विसरले, तेव्हा त्यांना अनुभव आला, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये भगवंताचा अलौकिक आनंद भरून गेल्यानंतर सर्व जगच तुम्हाला गोविंदमय दिसावं लागतं. तुम्ही व्यापक भूमिकेवर निघून जाता, संकुचित भाव तुमचे संपून जातं, माझे तुझेपणा संपून जातं. संपूर्ण याच अनुभूतीला तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला समजावून सांगतायत. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, एक देशी होतो अहंकारे आथिला, त्याचा नाश झाला सुकाळ हा. भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. हा सर्वात्मक भाव झाल्यानंतर काय होतं? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनीचैव शुपाकेच पंडिता समदर्शिना. विद्या आणि विनयाने संपन्न झालेला ब्राह्मण असो किंवा गाय असो किंवा हत्ती असो किंवा कुत्रा असो किंवा जातीमध्ये खालच्या दर्जाचा मानलेला माणूस असो, या सगळ्यामध्ये विद्वान लोक, पंडित लोक, ज्यांनी परमात्म्याला समजून घेतलंय ते लोक एकत्व भाव पाहतात, समान भाव पाहतात. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. या ठिकाणी स्वतःला धरून सगळ्या जगामध्ये त्यांना गोविंदाचा साक्षात्कार झाला. जनीमनी निरंजनी वासुदेव समान, असं आणखी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. ह्या परमसाक्षात्काराचा आनंद वाणी गाऊन आणि पाय नाचून व्यक्त करत असतात. म्हणून हा आनंद जीवाभावाच्या सख्याला म्हणजे परमात्म्यालाच सांगतायत. दुसऱ्या चरणाने आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचने विटे सहित पाऊले, देखिली लोचने विटे सहित पाऊले, आनंद रे विठोबा झाला माझे मन. तुकाराम महाराज म्हणतात, या डोळ्याने तुझी विटे सहित पाऊले पाहिल्यानंतर मला आनंद झाला. पहा, आपल्याला ज्या नावाची सवय झालेली असते, ज्या रूपाची सवय झालेली असते, ज्या आकाराची सवय झालेली असते, ज्या विभूतीची सवय झालेली असते, त्याच्यामध्येच आपला जीव अडकलेला असतो.
ज्यामध्ये आपला जीव प्रेमाने अडकलेला असतो त्याचे दर्शन झालं तर आपणाला आनंद होतो. त्याच्या जागी जर दुसरा कोणी उभा राहिला तर आपणाला बरं वाटत नाही. याच्याविषयी अनेक उदाहरणं सांगता येतील. ऑफिसमध्ये नोकरी करणारी एक स्त्री, तिचा मुलगा घरी असतो, शाळेतून आल्यानंतर घरीच असतो, पण ती ऑफिसातून ज्यावेळेला परत येते त्यावेळेला तिचं बाळ त्याला दिसल्यानंतर ती पटकन जाऊन त्याला घेते आणि हृदयाला मिठी मारते. कारण तिच्यावरच तिचं प्रेम आहे. त्याच रूपाला, त्याच आकाराला तिने आपलंसं मांडलेलं आहे. पण आपण विचार करूया, त्या मुलाच्या ठिकाणी दुसरा कुठला तरी मुलगा त्या ठिकाणी आपण उभा केला तर ही स्त्री ऑफिसमधून आल्यानंतर काय करेल? तिला भयंकर विलक्षण वाटेल. ती त्याला मिठी मारणार नाही. ती अस्वस्थ होऊन जाईल की आपला मुलगा ज्याला आपण रोज पाहतो, प्रेम करतो, कुरवाळतो, तो कुठे आहे? याच्यामुळे ती अस्वस्थ होते, तिला त्रास होता. एक रोजच्या ह्याच्यामधलं उदाहरण सांगितलं आहे. एकदा संत तुलसीदास महाराज फिरत 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 वृंदावन मथुरेला आले आणि त्या ठिकाणी बाके बिहारीच्या दर्शनासाठी देवळामध्ये गेले. तिथे त्या मुरलीधराचं दर्शन दिल्यानंतर, पाहिल्यानंतर त्यांच्या मनात अशा भावना आल्या, अरे ही काय मुरली धरली आहेस तू, आणि ही दुसरी कोण स्त्री आहे? मला नाही हे पटत. तू कोदंडधारी बनून माझ्या समोर ये आणि बरोबर सीतामाई पण पाहिजे आणि तिथे हनुमंत पण पाहिजे. अशा स्वरूपात तू मला दर्शन देणार असेल तरच मी तुझं दर्शन घेईन, नाहीतर मी तुझं दर्शन घेणार नाही, मी डोळेही उघडणार नाही. आपल्या भक्ताचा असा आग्रह पाहिल्यानंतर देव पगळून जातो आणि देवाने त्यांना सीतेसह, हनुमंतासह रामरूपाने दर्शन दिलं. तेव्हाच तुलसीदासांनी डोळे उघडले आणि त्यांना प्रणाम केला. हीच गोष्ट समर्थ रामदासाची देखील आहे. समर्थ रामदासासंबंधी अशीच कथा सांगितली जाते की समर्थ रामदास जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा विठोबाची समचरण विटेवरी अशी दृष्टी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा या मूर्तीशी माझा काही परिचय नाही आहे, असल्या तुझ्या आकाराशी माझा काही परिचय नाही आहे, तू मला रामरूपाने दर्शन देतोस, सीतेसहित, हनुमंत सहित रामरूपाने मला दर्शन देतोयस, तरच मी डोळे उघडेन, नाही तर नाही उघडणार. मला हे तुझं समचरण विटेवरी, करकटावरी हे मला दर्शन नको आहे. हे म्हटल्याबरोबर विठोबाने त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रामरूपाने दर्शन दिलं. तेव्हा ते तृप्त होऊन निघून गेले. याला अनन्य भक्ती म्हणतात. अनन्य भक्ती म्हणजे ज्याला आपल्या भक्तीचं एकदा साध्य बनवलेलं आहे, तो आकार, ती विभूती, ते स्वरूप, ते नाव, या सगळ्याशी स्वतःला जोडून घेतलेलं आहे. त्याच्याशिवाय इतरांकडे पाहण्याची सुद्धा
इच्छा नसते. याला अनन्य भक्ती म्हणतात. म्हणजे जो विठ्ठलाचा परम भक्त आहे, तो कधी शिर्डीला गेला, परम अनन्य भक्त आहे हा, तो शिर्डीला गेला तर साईबाबाचं दर्शन घेणार नाही. मला नको आहे हे दर्शन, याचं नको आहे दर्शन, मला विठ्ठल रूपाने दर्शन पाहिजे. किंवा विठ्ठल रूपाने भक्ती आरंभली तर तो दुसऱ्या दिवशी राम मंदिरात जाऊन रामाची पूजा करेल, तिसऱ्या दिवशी कृष्ण मंदिरामध्ये जाऊन कृष्णाची पूजा करेल, चौथ्या दिवशी शंकराकडे जाऊन शंकराची पूजा करेल, संकष्टीला गणपतीची पूजा करेल. हे असला माणूस अनन्य भक्त असं काही करत नाही. तो केवळ आणि केवळ आपल्या इष्टाचंच नाम, रूप, भावभंगिमा, वस्त्र, वरच्या अंगावरचे आभूषण, रंग, या सगळ्याला तो चिकटून धरलेला असतो. तर विठोबा विटेवर उभा असलेला आहे. समचरण विटेवरी, दृष्टी साजरी, करकटावरी, अशा रूपामध्ये पंढरपूरला आहे. त्याचीच भक्ती तुकारामाने आयुष्यभर केली. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांना दुसऱ्या कोणाची भक्ती करण्याची इच्छा नाही. म्हणून ते म्हणतायत, माझ्या डोळ्याने तुझी विटे सहित देखली, लोचने विटे सहित पाऊले. जे फक्त तुलाच मी पाहू इच्छितोय, दुसरे कोणाला पाहू इच्छित नाही. दुसऱ्या कोणाचं वर्णन मी करणार नाही, दुसऱ्या कोणाची स्तुती करणार नाही. जेव्हा मी तुला तुझ्या स्वरूपामध्ये विटे देखली, लोचने विटे सहित पावले, विटे सहित तुझी पावले मी पाहीन, तेव्हाच मला आनंद होतो, तेव्हाच मला परमानंद होतो. त्याच्यामुळे आपल्या इष्टदेवतेला त्याच्याच रूपामध्ये, त्याच्याच स्वरूपामध्ये, त्याच्याच पेहरावामध्ये, त्याच्याच रंगामध्ये, त्याच्याच आभूषणासह, त्याच्याच आकारामध्ये पाहू इच्छितात. आणि त्याच नामरूपाने त्यांना आनंद होतो. म्हणून माझ्या डोळ्याने हे पांडुरंगा विटेसहित तुझे पावले पाहिले, त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद झालेला आहे. स्पष्टपणे या ठिकाणी तो मला सांगितलेला आहे की या ठिकाणी अनन्य भक्ती व्यक्त केलेली आहे तुकाराम महाराजांनी, की फक्त विटेवरचा जो पांडुरंग आहे हेच माझं इष्ट आहे, बाकी इतर काही गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत, त्याचा मी विचार करणार नाही. तुकाराम महाराजांची येथे अनन्य भक्ती आहे. आता बघूया, देखिली विटे सहित पाऊले हे बीजवाक्य आहे आणि याच्यावरच बाकीची सगळी वाक्य उभी राहिलेली आहेत. आनंद रे झाला माझे मन, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, हे कार्य आहे. पहिलं कुठलं आहे? कारण आहे देखिली लोचने विटे सहित पावले. याचाच परिणाम कशामध्ये झाला? गाण्यामध्ये, नाचण्या, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद.
आणि याचीच परिणती साक्षात्कारामध्ये झाली. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आता नाम साधनेने आलेला जो आत्मविश्वास आहे साधकाच्या मनात, स्वतःच्या मनामध्ये आपल्या स्वतःच्या साधनेवरचा विश्वास द्विगुणित करत असतो. अनेक साधनांच्या गदारोळामध्ये कोणते साधन करावे आणि कोणते नाही अशा तऱ्हेच्या मनामध्ये गोंधळ चालू राहतो. पण जर साधनाविषयी विश्वास दृढ असेल तर हा गोंधळ संपतो, संशय संपतो. हे करावं की ते करावं हे संपून जातं. सतू आदर सत्कार नैरंतर्य आसवितो दृढभूमी. ही जी विशिष्ट दैवताविषयीची जी श्रद्धा आहे ती दृढ होते. कशी होते? आदराने, सत्कारपूर्वक आणि निरंतर त्याची भक्ती केल्यानंतर ही भक्ती दृढ होते. तेव्हाच हे साधन इष्टफळ देऊ शकते. मी आता हेच साधन करणार आहे, दुसऱ्या कुठल्या साधनाला मी शिवणार सुद्धा नाही आहे. हे तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, न करी तपसाधन मुक्तीचे आयास. न करी तपसाधन मुक्तीचे आयास. जन्मोजन्मी आम्हा गोड मुक्तीचा रस. जन्मोजन्मी आम्हा गोड मुक्तीचा रस. मी आता मला नामामुळे आनंद प्राप्त झालेला असल्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याही साधनामध्ये लक्ष देणार नाही. मला तपसाधन करायचं नाही. आता हे तप म्हणजे काय? तप म्हणजे काय शोषण. काय शोषण म्हणजे शरीराला आटवणं, शरीराला दुबळं बनवलं. आता हे कसं करतात? तर पौर्णिमेला फुल जेवण करून, पूर्ण जेवण करून प्रत्येक तिथीला एक एक घास कमी करत जायचा. अमावास्येला संपूर्णपणे काय करायचं, जेवायचंच नाही आणि परत एक एक घास वाढवत जाऊन पौर्णिमेला 15 घास खायचे. ह्याला कृच्छ चांद्रायण हे तप म्हणतात. नंतर पंचाग्नीमध्ये बसून राहून त्याचा ताप सहन करत राहणं, डोक्यावर अग्निकुंड ठेवणं आणि ते सहन करत राहणं, एक हात वर करून राहणं किंवा अन्नच भक्षण न करणं, केवळ दुधावरच राहणं. आणि अनेकही अशा तऱ्हेची तप आहेत. ही तप आपल्या इष्टसिद्धीसाठी सुद्धा केली जात असतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी तपाच्या पाठीमागे लागणार नाही. मला जो आनंद आणि सुख मिळवायचा होता तो मिळून गेलेला आहे परमेश्वराच्या कृपाने, पांडुरंगाच्या कृपाने. म्हणून मी तपसाधन करणार आहे. आता पुढे म्हणाले, मी मुक्तीचा आयास पण करणार नाही. मुक्तीसाठी विवेक लागतो, वैराग्य लागतो, समाधी षटसंपत्ती लागते, नंतर मुमुक्षुत्व लागतं, नंतर
श्रवण करावं लागतं, गुरु करावा लागतो, शास्त्र आणावं लागतं, श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं, तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं. इतके सगळे आयास असतात. त्याच्यामुळे मी मुक्तीचं सायास पण करणार नाही आहे. हे तुकाराम महाराज सांगतात. हे सायास न करण्याचे कारण काय? देखिली लोचने विटे सहित पाऊले. विटे सहित पाऊले पाहून मला विठोबाचा सगुण साक्षात्कार झालेला आहे. त्याच्यामुळे मला आनंद रे विठोबा झाला, माझे मनी सुख मला मिळालेलंच आहे. म्हणून दुसरे काय साधन करायची मला जरूर नाही आहे. मला संपूर्ण सुखाचा सागर मिळालेला आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या विठोबा सारिखा तो. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवी वर, तुझ्या पायी सुख सर्व आहे. अशा तऱ्हेने परमेश्वराच्या ठिकाणी परमानंद आहे, सुख आहे. म्हणून आम्हाला हा भक्तीचा जो रस सापडलेला आहे ना, त्याच्यासाठी आम्ही लांचावलेलो आहे. त्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि त्या सवयीपासून आम्ही सुटू शकत नाही. आम्हाला याच जन्माला नाही तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आम्हाला भक्तीच करायची आहे. त्याच्या पुढल्या जन्मामध्ये आम्हाला भक्तीच. आणि याचं फळ म्हणून तू जर आम्हाला देवा गर्भवास देणार असेल तर सुखाने दे असं सांगितलेलं आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही जन्मोजन्मी बस तुझी सेवा करत राहू, तुझे भजन करत राहू, तुझी भक्ती करत राहू. आम्हाला गर्भवासाचे दुःख नाही. म्हणून म्हणतात न करी तपसाधन मुक्तीचे सायास, जन्मोजन्मी आम्हा गोड भक्तीचा रस. हा याचा एवढा अर्थ झाला. आता आपण शेवटल्या चरणामध्ये आलेलो आहे. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही. पंढरीचा राणा साठविला हृदय. पंढरीचा राणा साठविला हृदय. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला भगवंताने अलोट प्रेम दिलेलं आहे आणि आम्हीही भगवंतावर अलोट अशा तऱ्हेची भक्ती केलेली आहे. आमची भक्ती ही शुद्ध आहे, शुद्ध भावाची भक्ती आहे. तिच्यामध्ये कोणतीही उणीव नाही, तिच्यामध्ये कुठलीही त्रुटी नाही. आम्ही पूर्वी मागणी करत असो प्रेमरस देई, प्रेमरस देई म्हणून. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलोदान मागावयास. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ.
जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण जाऊन या. अशा तऱ्हेने आम्ही पूर्वी तुझ्या प्रेमासाठी भीक मागत होतो, पण आता आम्ही तुझ्या प्रेमाची भीक मागणार नाही, कारण आम्ही प्रेम दरिद्री नाही आहोत. भगवंताने आमच्यावर प्रेम केलेलं आहे, प्रेमाची देणगी दिलेली आहे, आणि आम्ही प्रेम केले. या प्रेमामध्ये कुठलीही खोटी नाही आहे. देव कुठे दूर असेल, आम्ही कुठे दूर असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी येईल, पण देव आमच्यापासून दूर नाही आहे, कुठेही दूर नेला नाही. कारण कोंड कोंडूनी धरीन जीवे देह भावे पूजिन, किंवा संचरोनी राही देहा माझी, किंवा काय त्या वेगळे आणि काय त्या वेगळे उरले आणि वैकुंठ नाईक जया कंठी. ही सगळी प्रमाण आहेत. ह्याच्यामधून आम्ही काय केलेलं आहे, त्या वैकुंठ नायकाला दुसरी कुठलीही जागा आम्ही दिलेली नाही आहेत, त्याच्यासाठी दुसरी कुठलीही जागा ठेवलेली नाही आहे. आम्ही त्याला फक्त आमच्या हृदयामध्ये पंढरीचा राणा साठविला हृदयी, हृदयामध्ये आम्ही भरभरून गच्च भरून ठेवलेला आहे. तो आमच्यापासून दूर नाही आहे, आम्ही त्याच्यापासून दूर नाही. आम्ही बोलू त्यावेळेला तो आम्हाला मिळतो, दर्शन देतो, आमचं सगळं काही काम करतो, आमच्या परमार्थामध्ये आम्हाला मदत करतो. त्याच्यामुळे आमच्या प्रेमामध्ये काहीच त्रुटी नाही, काहीच कमी नाही आहे. हे शेवटी सांगितलेलं आहे. तेव्हा या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य काय, की भगवंताच्या सगुण रूपाचा साक्षात्कार करावा, त्याच्यामुळे साधकाला आनंद मिळतो. आनंदामध्ये गावं, नाचावं, आणि सर्वत्र भगवंताच्या वासाचा, वस्तीचा अनुभव करावा. इतर साधनाच्या गोंधळामध्ये पडू नये. सदैव भगवंताच्या प्रेमामध्येच राहावा. भगवंताच्या प्रेमापासून दूर होऊ नये. भगवंताच्या प्रेमामध्ये तुटी पडू नये, म्हणून भगवंतालाच आपल्या हृदयामध्ये बसवावा. हे झालं तुकाराम महाराजाच्या गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद, ह्या 4 चरणाचा अभंगाचं तात्पर्य. राम कृष्ण हरी.